या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत जयेश वाणी ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत, त्याचबरोबर काकासाहेब कुलकर्णी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। दोघांकडून आपण जाणून घेणारच आहोत। मात्र जयेश, तुमच्याकडे पहिले येतो। ठाकरे गटाला महापौर बसवणं शक्य होणार नाही आकडे जरी पाहिले तर, पण ज्या परिस्थितीत ठाकरे गटाने लढत दिली आणि त्या परिस्थितीत जे आकडे आलेले आहेत ते म्हणजे पराभवातही एक प्रकारे समाधान मानता येईल असे आकडे आहेत। बाजीगर, हार के भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं। जे कालपर्यंत चालू होतं ना सतत कंटिन्युअसली की भारतीय जनता पार्टीचा प्रचार की ठाकरे संपले, ठाकरेंचं अस्तित्व संपवून टाकणार। बघा, आमचा पक्ष गेला, आमचे नगरसेवक गेले, आमच्याकडनं एक तुम्हाला काय वाटतं, एक नेता ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस तो काय फक्त जात नसतो। नेता तयार व्हायची प्रोसेस 20-20 वर्षांची असते, 25-25 वर्षांची प्रोसेस असते। एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेस दुसरा पक्ष काढून गेले त्यावेळेस असं नाही आहे की ते आज सकाळी एकनाथ शिंदेसाहेब होते आणि उद्या लगेच ते एकनाथ शिंदेसाहेब शिवसेना झाले, नाही। 20 वर्ष 25 वर्षाचा एक नेता तयार व्हायचा कालखंड असतो। तो त्याच्याबरोबर असलेली त्याची लिगसी सर्वार्थाने ती तो घेऊन निघून जातो। आणि हे सगळं गेल्यानंतर सुद्धा जर शिवसेना या आकड्यांपर्यंत पोहोचत असेल तर एक शिवसैनिक म्हणून मला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी, मुंबईकरांनी जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे, काहीच नसताना कुठलीच साधनांची उपलब्धता तर जाऊ देत सर, निवडणूक आयोग आमच्या विरोधात, भाजपची बी टीम म्हणून काम करतोय, पोलीस यंत्रणा आमच्या विरोधामध्ये, आणि तरीसुद्धा आम्ही लढतोय। आणि ही जर फिगर येत असेल ना, मी आज सकाळी पण एका ठिकाणी बोलताना बोललो, भारतीय राजकारणाच्या इतिहासात मी 1925 पासून ढोबळमानाने बोलतो, अभय सर मागे बसलेत, लेट मी करेक्ट सर जर मी चूक असेल तर, 1925 पासून भारतीय राजकारणाच्या इतिहासातलं असं एक तरी प्रकरण सांगा की एखादा पक्ष इतका नेस्तनाबूत होतो, इतका मन्वंतरानंतर उभा राहतो आणि तरीसुद्धा हे असं परफॉर्मन्स देतोय। हे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करू शकतो। आता चॅलेंज वाढला असं वाटत नाही, कारण ज्या पद्धतीने गेल्या 2-2.5 वर्षात राजकारण झालेलं आहे, निवडून आलेले नगरसेवक, निवडून आलेले लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षात जाण्याचा कल वाढत चालला आहे। आणि आता हे जर 76 नगरसेवक निवडून येत असतील तर ते 5 वर्ष तुमच्यासोबत राहतील याची खात्री वाटते? सर, तुम्ही ज्याच्या घरात चोरी होणार आहे ना त्याला विचारतायत की चोरी कशी थांबवायची, जो चोरी करणार आहे त्याला प्रश्न विचारा ना, तू चोरी करणं थांबवशील का रे बाबा? यू आर आस्किंग अ राईट क्वेश्चन टू द रॉंग पर्सन। जो पळवून नेतो ना त्याला विचारणं, तू पळवून नेणं थांबवणार आहेस का? आम्हाला काय विचारता? तुमच्यावर जबाबदारी अधिक आहे, कारण नगरसेवक तुमचे। काय करायचं? बांधून ठेवायचं, कुलपा लावायच्या, धमक्या द्यायच्या, गन पॉईंटवरती घ्यायचं, काय केलं पाहिजे? काय वाटतं? काय करणार? बरं,